जाऊयात गहिनीनाथ गडावरती मुख्यमंत्री बोलतात। पण कर्तृत्व मात्र हे प्रचंड मोठं होतं। कित्येक लोकांचं जीवन सुधारण्याचं काम त्यांनी केलं आणि समाजातला अंधविश्वास दूर करत समाज सश्रद्ध झाला पाहिजे, श्रद्धावान समाज झाला पाहिजे, याकरता त्यांनी केलेलं कार्य, समाज सात्विक असला पाहिजे याकरता त्यांनी केलेलं कार्य आणि विशेषतः जे मार्ग भटकलेले लोक आहेत त्यांना मार्गावर आणण्याचं जे काम श्री संत वामनभाऊ महाराजांनी केलं, मला असं वाटतं की ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि नाथ संप्रदाय जो आपल्याला कल्पना आहे की आपल्या वारकरी विचाराचा, वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे उगम आपण मानतो आणि विशेषतः गहिनीनाथ महाराज हे एक अशा पद्धतीचं देवतुल्य व्यक्तिमत्व या नवनाथांमध्ये होऊन गेलं की ज्यांनी या संप्रदायाचा एक मोठा विस्तार केला आणि त्यांचाच विचार आणि तीच गादी श्री संत वामनभाऊ महाराजांनी सातत्याने आपल्याला आशीर्वाद देत पुढे नेली आणि आज तोच वसा आणि तोच वारसा आपले हबप विठ्ठल महाराज या ठिकाणी चालवत आहेत। म्हणून मी ज्यावेळी गहिनीनाथ गडावर गेलो आणि असं मनापासून वाटलं की या गडावर आलं पाहिजे, इथल्या सप्ताहाला गेलं पाहिजे, कारण ज्या प्रकारचा भक्तिभाव पाहायला मिळतो इथे कुठलेही आडंबर नाही आहे। इथे कोणीही आम्ही जरी मुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आलो असलो तरी देखील आम्ही कोणी पदामुळे या ठिकाणी आलेलो नाही, तर गडाचे भक्त म्हणून, गडाचे या ठिकाणी अनुयायी म्हणून या ठिकाणी आलो आहोत। आणि विठ्ठल महाराजही जे प्रेम मुख्यमंत्र्याला देतात तेच गडातल्या साध्या अनुयायाला देखील देतात, त्यामुळे हा गड महत्त्वाचा आहे।